परमेश्वर की महिमामय समूह के लिए और एक बार हम स्तुति करेंगे। देवाच्या गौरवयुक्त सम्मुखासाठी या पुन्हा एकदा आपण देवाची स्तुती करूया. Praise the Lord, praise the Lord, hallelujah, hallelujah, praise the Lord, praise the Lord, praise the Lord, praise the Lord. इस सुबह के समय में हम थोड़ी देर परमेश्वर की वचन को ध्यान करने जा रहे हैं. या सकाळच्या वेळेमध्ये आपण थोडे वेळ देवाचे वचन मनन करणार आहोत. हमारा ध्यान के लिए आपल्या आजच्या मननासाठी हम पढ़ेंगे दूसरा शामुएल 17 अध्याय का 22 वचन को हम पढ़ेंगे. आजच्या आपल्या मननासाठी दुसरे शामुएलचे पुस्तक 17 अध्याय याचे 22 वचन वाचूया. दूसरा शामुएल 17 अध्याय का 22 वचन. दुसरे शामुएलाचे पुस्तक याचे 17 अध्याय याचे 22 वचन. तब दाऊद अपने सब संगियों समेत उठकर यरदन पार हो गया और पह फटने तक उनमें से एक भी न रह गया जो यरदन के पार न हो गया हो. प्रभु नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. यहाँ पर एक सुंदर वचन को हम पढ़ते हैं. या ठिकाणी आपण एक सुंदर से वचन वाचतो. यहाँ पर दाऊद के बारे में लिखा है. या ठिकाणी दाविदाविषयी लिहिण्यात आलेले आहे. बोर फटने तक योर्दान को पार ना की वे लोग कोई भी नहीं था. दाऊद उनके साथ रहने वाले सब लोग योर्दान को पार कर दिया. आणि आपण या ठिकाणी असे पाहतो, सकाळी उजळले तेव्हा यार्देनच्या पलीकडे गेला नाही, असा कोणीच मागे राहिला नाही. दावीद आणि त्याच्या बरोबर जितके लोक होते ते सर्व यार्देनच्या पलीकडे गेले. प्रभु नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. इस वचन की गहराई में हम जाने से पहले आणि या वचनाच्या खोलीपर्यंत आपण जाण्याआधी कई विषय को कई बात को हम निश्चित करना चाहिए. आणि काही गोष्टीचे निश्चय आपण केले पाहिजे. तो परमेश्वर हमें इस उद्धार के अनुभव दिया. आणि परमेश्वराने आपल्याला हे तारणाचे अनुभव दिलेले आहे. हम कोई भी बिना परमेश्वर की बुलाए हुए यहाँ पर कोई भी नहीं है. आणि आपल्यामध्ये ते बसलेले कोणी असा नाही जे परमेश्वराकडून त्याला पाचारण्यात आलेले आहे. किसी ना किसी रीति में परमेश्वर आप लोगों को मुलाकात किया और प्रभु ने अपना सम्मुख में लेके आया. आणि परमेश्वराने तुमच्या सोबत कसे तरी करून जे आहे भेट घेतलेला आहे आणि तुम्हास त्याच्या सम्मुखात तो घेऊन आलेला आहे. कई लोगों को परमेश्वर दर्शन के द्वारा बुलाया करके हम देखते हैं. काही लोकांना परमेश्वर दर्शनाच्या द्वारे बोलविलेला आहे असे आपण पाहतो. हो सकता आप लोगों का बीच में कई लोगों को परमेश्वर कहीं दर्शन देकर उस दर्शन के द्वारा अपना सम्मुख में लेके आया होगा. आणि कदाचित तुमच्यामध्ये असे लोक असतील ज्यांना परमेश्वराने दर्शन देऊन त्याच्या सम्मुखात तो सानिध्यात घेऊन आलेला असेल. और कई लोगों के साथ परमेश्वर बात करके वे लोगों को लेकर आता है. आणि काही लोकांना परमेश्वर त्याच्या वाणीच्या द्वारे बोलून तो त्याच्या सम्मुखात घेऊन येतो. यीशु मसीह अपना चेलों से भी वे लोग जब अपना काम में था, अपना काम करता था, वे लोगों को यीशु मसीह ने कहा मेरे पीछे हो ले. आणि जे आहे येशू ख्रिस्ताचे शिष्य जेव्हा ते आपापल्या कामकाजामध्ये व्यस्त होते त्यावेळेस परमेश्वराने त्यांना हाक मारून बोलविले आणि त्यांना म्हणले की तुम्ही माझ्या पाठी चाला. उस दिन से वे लोग सब काम छोड़कर यीशु का पीछे चलने लगे. त्या दिवसापासून त्यांचे सर्व कामकाज ते सोडून येशूचा मागे ते चालू लागले. इसी प्रकार कई लोगों के साथ परमेश्वर बात करके वे लोगों को लेकर आया होगा. याच प्रकारे परमेश्वर अनेक लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने बोलून तो त्याच्या सम्मुखात घेऊन आलेला असेल. और हम देखते हैं आणखी आपण पाहतो सुसमाचार के द्वारा लोगों को परमेश्वर लेकर आता. सुवार्तेच्या द्वारे किंवा शुभवर्तमानाच्या द्वारे परमेश्वर लोकांना त्याच्या सानिध्यात घेऊन येतो. जब पतरस भी उसके साथ चेले लोग भी प्रचार किया था तो उस प्रचार के द्वारा हजार लोग वे लोग उद्धार पाया, वे लोग परमेश्वर के पास आया. आणि पेत्र व दुसरे शिष्य जेव्हा सुवार्ता गाजवित होते तेव्हा त्यांच्या सुवार्तेच्या द्वारे शुभवर्तमानाच्या द्वारे हजारो लोकांचे तारण झाले, ते देवाच्या सम्मुखात आले. इसी प्रकार दर्शन के द्वारा या परमेश्वर का वाणी के द्वारा नहीं तो सुसमाचार के द्वारा किसी न किसी रीति में परमेश्वर उद्धार किया
और लेकर आया। आणि परमेश्वर जे आहे सुवार्ताच्या द्वारे, त्याच्या वाणीच्या द्वारे, त्याच्या उपदेशाच्या द्वारे किंवा दर्शनाच्या द्वारे परमेश्वर त्याच्या समुखात आपल्याला घेऊन आलेला आहे. इसीलिए आज यहाँ पर हम लोग हैं। यामुळेच आज आपण त्याच्या समुखात आहोत. तो मुझे केवल परमेश्वर ही यहाँ पर लेकर आया। आणि फक्त परमेश्वरच मला त्याच्या समुखात घेऊन आलेला आहे. प्रभु ने मुझे बुलाया। परमेश्वरच मला पाथारिलेला आहे. ऐसा कहने वाले लोग हाथ उठाकर एक हालेलुया बोलिए। असे जे म्हणता एक हात उंच करून तुम्ही एक हालेलुया म्हणा. हालेलुया, हालेलुया. हम सबको कौन लेके आया? परमेश्वर लेके आया। आपल्या सर्वांना कोण घेऊन आलेला आहे? तर प्रभू येशू ख्रिस्त घेऊन आलेला आहे. प्रभु नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. तो हम समझना चाहिए प्रभु हमें लेके आया। आपण हे समजले पाहिजे की परमेश्वरने आपल्याला घेऊन आले आहे. हमें कई के लिए लेके आया। का परमेश्वर आपल्याला घेऊन आले आहे? प्रभु नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. परमेश्वर का वचन में हम क्या पढ़ते हैं? देवाच्या शास्त्रात आपण काय वाचतो? तो परमेश्वर एक जून लोगों को जगत को उत्पत्ति से पहले वे लोगों को चुन लिया। आणि या जगाच्या निर्मिती आधी परमेश्वराने कळप जे आहे देवाच्या राज्यासाठी तो नियुक्त केलेला आहे, निवडला आहे. और जिनको जगत को उत्पत्ति से पहले चुन लिया वे लोगों को जब समय पूरा हुआ तो वे लोगों को बुलाया। आणि परमेश्वर जेव्हा जगाच्या स्थापनेआधी एका कळपाला निवडले, त्या योग्य वेळेस त्यांना परमेश्वराने घेऊन आलेला आहे. और जिनको बुलाया उनको परमेश्वर चला रहा है। आणि ज्यांना परमेश्वराने पाथारिले, बोलविले, तो त्यांना चालवित आहे. वे लोगों को परमेश्वर महिमा भी करेगा। आणि त्या लोकांचे परमेश्वर गौरव देखील करेल. यही परमेश्वर के वचन में हम पढ़ते हैं। हेच आपण देवाच्या वचनातून वाचतो. तो इसलिए परमेश्वर हमें बुलाया, तो हमें इसीलिए बुलाया कि उसके साथ उसकी महिमा को प्राप्त करें, नहीं तो उसके साथ युगान युग हम वास करें, राज करें। आणि परमेश्वराने आपले पाचारण यासाठी केले किंवा यासाठी परमेश्वराने आपल्याला निवडले की त्याच्या गौरवात आपण नित्य नित्य राज्य करावे. परमेश्वर हमें बुलाने का उद्देश्य क्या है? परमेश्वर आपल्याला पाचारण्याचे उद्देश काय आहे? परमेश्वर हमें इस सच्चाई में लेके आया, उसका उद्देश्य क्या है? परमेश्वराने आपल्याला सत्यतेत घेऊन आले आहे, याचे उद्देश काय आहे? इस पृथ्वी में कई आशीषों को देने के लिए नहीं, आणि या पृथ्वीमध्ये अनेक आशीर्वाद देण्यासाठी नाही. तो वो सब हमें जरूरत है, हमारा परमेश्वर जानता है। आणि ते सर्व आपले गरजा आहे हे परमेश्वर जाणतो. तो उससे बढ़कर इस संसार के साथ हम नाश नहीं होना चाहिए, इसीलिए वो हमें बुलाया। परंतु त्याहून उत्तम या जगामध्ये आपले नाश होऊ नये यासाठी परमेश्वराने आपले पाचारण केलेले आहे. परमेश्वर की वचन कहता है बहुत जल्दी इस संसार नाश होने वाला है। परमेश्वराचे वचन या प्रकारे म्हणते खूप लवकर या जगाचा शेवट किंवा अंत होणार आहे. बहुत जल्दी ये संसार समाप्त हो जाएगा। आणि खूप लवकर या जगाचे अंत होणार आहे. इस पृथ्वी आग के लिए रखा गया, आणि ही पृथ्वी जी आहे अग्निगंधकासाठी ठेवण्यात आलेली आहे. आग के द्वारा पूरा जल जाएगा आणि अग्निगंधकाने हे पृथ्वी जळून जाईल. प्रभु नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. तो इस संसार नाश हो जाएगा, तो इस संसार में रहने वाला हमारा अवस्था क्या है? आणि हे जग पूर्ण नाश झाले तर त्यावेळेस आपली अवस्था, आपली परिस्थिती काय असेल? हम इस संसार के साथ नाश नहीं होना चाहिए। आपण या जगाबरोबर आपण नाश होऊ नये. इसलिए परमेश्वर अपना प्रेम से हमें बुलाया। यामुळे परमेश्वर त्याच्या प्रीतीने आपले पाचारण केलेले आहे. हमें नित्यता में उसके साथ युगान युग हमें उसके साथ राज करने के लिए वो हमें बुलाया। सर्वकालिकतेमध्ये नित्य नित्य त्यासोबत राज करण्यासाठी परमेश्वरने आपले पाचारण केलेले आहे. प्रभु नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. तो इसलिए परमेश्वर के पास आए हुए हम लोग हमारा जीवन में अभी कहाँ है और आगे हम क्या करना है करके इस सुबह के समय में वचन की रोशनी में हम ध्यान करेंगे। आणि जे आहे आज सकाळच्या वेळेस आपण जे आहे आता कोठे आहोत आणि आपल्या भविष्यामध्ये आपल्याला काय करायचे आहे हे देवाच्या वचनाच्या प्रकाशातून आपण समजून घेऊया. यहाँ पर हम देखते हैं या ठिकाणी आपण पाहतो दाऊद उनके साथ एक झुंड लोग था, आणि दावीद व त्याच्या बरोबर एक कळपाचे लोक होते. तो ये लोग के बारे में हम पढ़ते हैं, ये लोग योर्दान का इस पार था,
तो बोर फटने से पहले इस पार से वे लोग उस पार चले गया। आणि या लोकांविषयी आपण वाचतो ते यार्देनाच्या त्या पलीकडे होते आणि सकाळ उजडेपर्यंत ते यार्देनाच्या त्या पलीकडे गेले। कृपा करके आप लोग मीटिंग के बाद में ये दूसरे शामिल 17 अध्याय को पूरी रीति से पढ़ के देखिए। आणि कृपा करून ही मीटिंग समाप्त झाल्यानंतर दुसरे शामुएलाचे पुस्तक याचे पूर्ण 17वे अध्याय तुम्ही वाचून पहा। तो तभी आप लोगों को इस गहरा सच्चाई ठीक रीति में समझ में आएगा। तेव्हाच तुम्हाला हे जे रहस्यमय सत्य आहे ते लक्षात येईल। यहाँ पर ये 17 अध्याय में हम देखते हैं तो दाऊद और उनके साथ कुछ लोग हैं, अब्सलम से बचने के लिए वे लोग भाग रहे थे। आणि आपण या 17व्या अध्यायामध्ये वाचतो दावीद आणि त्याच्या बरोबरचे जे लोक होते ते अबशालोम पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ते धावत होते। अब्सलम था दाऊद को मार डालने के लिए और उसके साथ जितने लोग थे सबको मार डालने के लिए वो यत्न कर रहा था। आणि अबशालोम जे आहे तो दावीद व त्याच्या सोबतच्या लोकांना ठार करण्यासाठी तो प्रयत्न करीत होता। अब्सलोम दाऊद का खुद का बेटा होने पर भी आणि अबशालोम दावीदाचा स्वतःचा मुलगा असला तरी यहाँ पर दाऊद को घात करने के लिए वो प्रयास कर रहा है। आणि तरी देखील तो दावीदाला ठार करण्यासाठी तो प्रयत्न करीत आहे। तो इसलिए दाऊद को पीछा करने के लिए वो यत्न कर रहा है। आणि यासाठी तो दावीदाच्या मागे तो धावा करीत आहे। अभी दाऊद और उनकी जून लोग आगे आगे दौड़ रहे हैं। आता दावीद व त्याच्या सोबतचे जे लोक आहेत ते पुढे पुढे धावत होते। इस वचन में हम क्या पढ़ते हैं? या वचनामध्ये आपण काय वाचतो? बोर फटने से पहले दाऊद और उनके साथ वाले लोग सब लोग योर्दन को पार कर दिया। सकाळी उजळले तेव्हा यार्देनच्या पलीकडे गेला नाही असा कोणी एक राहिला नाही। तो यदि बोर हो जाएगा तो क्या होगा? अब्सलोम आएगा और इन सबको मार डाल देगा। जर सकाळ उजळेल तर काय होईल? अबशालोम येईल आणि या सर्वांना तो ठार करेल। बोर हो गया तो अब्सलोम आकर इन सबको सताएगा। आणि सकाळ झाली तर अबशालोम येऊन या सर्वांना तो त्यांचा छळ करेल। प्रभु नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। तो यहाँ पर इस बोर करके जो कहा गया ये प्रभु यीशु मसीह का आगमन को प्रकट करता है। आणि या ठिकाणी जे सकाळ लिहिण्यात आलेली आहे हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाचे हे दर्शक आहे। प्रियो, हमें परमेश्वर इस उद्धार दिया, इस सच्चाई दिया, इस संगति दिया, इस श्रेष्ठ अनुभवों को दिया। आणि प्रिय देवाच्या लेकरांनो, परमेश्वराने ही संगती, हे सहभागिता आणि हे तारण परमेश्वराने आपल्याला दिलेले आहे। ये आत्मिक अनुभवों को प्रभु हमें दिया आणि हे आत्मिक अनुभव परमेश्वराने आपल्याला दिलेले आहे। ये सब परमेश्वर हमें देने का मुख्य कारण क्या है? आणि हे सर्व काही देण्याचे मुख्य कारण काय आहे? हम प्रभु का आगमन के लिए तैयार हो जाना चाहिए। आपण देवाच्या आगमनासाठी सिद्ध झालो पाहिजे। हम प्रभु का आगमन में उठा लिए जाना चाहिए। आपण देवाच्या आगमनामध्ये उचलले गेले पाहिजे। यीशु मसीह जब आएगा उसके साथ सिद्ध पाए हुए संत लोग उठा लिए जाएंगे। आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त मध्याकाशी येईल सिद्ध झालेले संतगण आणि विश्वासी त्यासोबत उचलले जातील। यीशु मसीह भी इस पृथ्वी को छोड़कर जाने के समय में इन वचनों को कहा, जैसे मैं जा रहा हूं, मेरे पिता के पास बहुत सा निवास स्थान है, तुम्हारे लिए एक स्थान को मैं तैयार करूंगा और मैं आऊंगा, जहां मैं हूं वहां तुम भी रहने के लिए तुम्हें ले जाऊंगा। आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गरोहण होत असताना तो या प्रकारे वचन तो म्हणाला, माझ्या पित्याच्या घरात राहण्यास पुष्कळशी जागा आहेत आणि मी पुन्हा येईन व तुम्हास घेऊन जाईन, म्हणजे मी जेथे राहतो तेथे तुम्ही देखील वस्ती करा। यीशु जहां है वहां हम भी रहने के लिए वो हमें लेके जाने वाला है। आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ज्या ठिकाणी निवास करतो त्या ठिकाणी निवास करण्यासाठी तो आपल्याला घेऊन जात आहे। तो उसी के लिए बहुत जल्दी वो बादलों पर प्रकट होने वाला। यासाठी तो खूप लवकर मध्याकाशी प्रकट होणार आहे। वो ये कि हमारा आशा होना चाहिए और वो एक ही हमारा आग्रह भी होना चाहिए। आणि आपली ही एकच आशा असली पाहिजे, एकच आग्रह आपल्यामध्ये दिसून आले पाहिजे। परमेश्वर के लोगों को इस पृथ्वी में आने वाला उस दंड से, सजा से बचने के लिए, इस पृथ्वी का उस नाश से बचने के लिए एक ही रास्ता रखा गया, वो प्रभु यीशु मसीह का आगमन। आणि जे आहे या पृथ्वीच्या न्याय निवाडाच्या वेळेस, या पृथ्वीच्या नाशाच्या वेळेस प्रत्येकाचा बचाव होण्यासाठी एकच मार्ग ठेवलेला आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे। प्रभु यीशु मसीह का आगमन में
कलीसिया उठा लिए जाना चाहिए। आणि प्रभू येशूच्या आगमनाच्या वेळेस देवाची मंडळी उचलली गेली पाहिजे। प्रभु का आगमन से पहले हम सिद्ध होना चाहिए और उसके आगमन में मैं और आप उठा लिए जाना चाहिए। देवाच्या आगमनाआधी आपण सिद्ध झालो पाहिजे आणि त्याच्या आगमनाच्या वेळेस तुम्ही व मी देवाच्या आगमनात उचलले गेले पाहिजे। क्योंकि प्रभु का आगमन में जो उठा लिए नहीं जाएंगे, जो हाथ छोड़ा जाएगा, उनको मसीह का विरोधी सताएगा। आणि जे कोणी देवाच्या आगमनामध्ये उचलले जाणार नाही, ज्यांचे हात सोडले जाईल, ख्रिस्त विरोधी त्यांचा छळ करेल, त्यांना तो त्रास देईल। प्रभु नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। यीशु मसीह आएगा। येशू ख्रिस्त येणार। प्रभु का आगमन के बाद में 7 साल इस पृथ्वी में पीड़ा होगा। आणि येशूच्या आगमनानंतर 7 वर्ष या जगामध्ये क्लेश असेल। उसमें 3.5 साल हाथ छोड़ा गया कलीसिया को पीड़ा होगा। आणि त्यावेळेत 3.5 वर्ष जे आहे हात सोडलेल्या मंडळीला त्रास देण्यात येईल किंवा त्यांची पीडा होईल। मसीह विरोधी जो हाथ छोड़ा गया कलीसिया का, वे उसको सताएंगे। आणि जे आहे ख्रिस्त विरोधी हात सोडल्या गेलेल्या मंडळीचा तो छळ करेल। वही इस वचनों में जब हम पढ़ते हैं उसका एक छाया होके वो दिखाई देता है। आणि तेच आपण या वचनामध्ये वाचले असता त्याची एक छाया या वचनामध्ये दिसून येते। यहाँ पर अब्सलोम दाऊद को पीछा करते आ रहा है, तो वो पहुंचने से पहले, वो इनके पास आने से पहले, बोर फटने से पहले ये लोग उनसे बचने के लिए यॉर्दान को पार कर लिया। आणि अब्शालोम जे आहे दावीद व त्याच्या सोबतच्या लोकांना ठार करण्यासाठी त्यांचा पाठलाग करीत होता, तर सकाळ उजळण्याच्या आधी ते लोक जे आहे यार्देनच्या पलीकडे गेले। इस यॉर्दान करके कहने से क्या है? आणि हे यार्देन याचे अर्थ काय आहे? इस यॉर्दान करके कहने के समय में वो एक युद्ध का जीवन, नहीं तो संघर्ष का अनुभव। आणि हे यार्देन म्हणजे एक युद्धाचे जीवन किंवा एका संघर्षाचे जीवन आहे। प्रभु का आगमन से पहले मंडली वो सारे युद्ध का अनुभव से वे पार हो जाना चाहिए। आणि देवाच्या आगमनाआधी ही देवाची मंडळी जी आहे त्या युद्धाच्या अनुभवास पार केले पाहिजे। संघर्ष करते रहने वाले लोग, यहाँ युद्ध करते रहने वाले लोग नहीं है। जो लोग जय पाया वे लोग उसके आगमन में उठा लिए जाएंगे। आणि जे आहे संघर्ष करणारे केवळ नव्हे, युद्ध करणारे केवळ नव्हे, तर जे कोणी जय प्राप्त केले आहे ते देवाच्या आगमनामध्ये उचलले जातील। प्रभु नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। तो संक्षिप्त में कहने से प्रभु यीशु मसीह आने से पहले, उसके आगमन से पहले हम पूरी रीति से निर्दोष या निष्कलंक होकर बदल जाना चाहिए। आणि थोडक्यात सांगायचे म्हटले तर देवाच्या आगमनासाठी आपण निर्दोष व निष्कलंक असे बदलून गेले पाहिजे। हमारा जीवन में युद्ध का अनुभव, लड़ाई का अनुभव समाप्त हो जाना चाहिए। आपल्या जीवनातील युद्ध आणि संघर्षाचे जीवन हे समाप्त झाले पाहिजे। प्रभु नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। कई युद्ध के बारे में वचन में हम पढ़ते हैं। आणि पवित्र शास्त्राच्या वचनामध्ये आपण युद्धाविषयी अनेक ठिकाणी वाचतो। एक परमेश्वर की बच्चे का जीवन में कहीं युद्ध नहीं तो कहीं संघर्ष दिखाई देता है। आणि एका देवाच्या लेकराच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे युद्ध, अनेक प्रकारचे संघर्ष दिसून येतात। गलातियों का पत्री 5 अध्याय का 17 वचन में एक युद्ध के बारे में हम पढ़ते हैं। गलातीकरास पत्र 5 अध्याय याच्या 17व्या वचनामध्ये एक युद्धाविषयी आपण वाचतो। पढ़ेंगे गलाती पत्री 5 अध्याय का 17 वचन को हम पढ़ेंगे। गलातीकरास पत्र 5 अध्याय याचे 17वे वचन आपण वाचूया। क्योंकि शरीर आत्मा के विरोध में और आत्मा शरीर के विरोध में लालसा करती है, और ये एक दूसरे के विरोधी है, इसलिए कि जो तुम करना चाहते हो वह ना करने पाओ। प्रभु नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। तो यहाँ पर हम क्या पढ़ते हैं? या ठिकाणी आपण काय वाचतो? आत्मा शरीर का विरोध में और शरीर आत्मा का विरोध में लालसा करते हैं, नहीं तो युद्ध करता है। आणि आपण या ठिकाणी वाचतो आत्मा देह विरोधामध्ये व देह आत्म्याच्या विरोधामध्ये परस्पर युद्ध करते। एक परमेश्वर के बच्चे का जीवन में दिखाई देने वाला संघर्ष क्या है? आणि प्रत्येक देवाच्या लेकरांच्या जीवनात दिसून येणारे संघर्ष काय आहे? मांस का विरोध में आत्मा और आत्मा का विरोध में शरीर। आणि देह
आत्म्याच्या विरोधात आणि आत्मा देहाच्या विरोधात आहे. जो करने के लिए चाहते हैं, भला काम करने के लिए चाहते हैं, वो करने बिना वो रोकता है. आणि जे काही तुम्ही चांगले करू इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये यासाठी ते तुम्हाला थांबविते. इसलिए एक भक्त ने भी इस प्रकार कहा, मैं भलाई करने के लिए चाहता हूं पर भलाई करने का अनुभव मुझ में नहीं है. आणि एक संत एक प्रेषित या प्रकारे म्हणत आहे, मी चांगले करू इच्छितो परंतु मी चांगले करत नाही. यहाँ पर बैठे हुए हमारा जीवन में भी तो अच्छे अच्छे आग्रह हो सकता है. आणि या ठिकाणी बसलेले तुम्हा पुष्कळांमध्ये चांगले एक आग्रह दिसून येत असेल. ज्यादा प्रार्थना करना चाहिए, आणि अधिक प्रार्थना करावे. सब मीटिंग में समय पर जाना चाहिए, प्रत्येक सभेमध्ये वेळेवरती यावे. आत्मिक बातों को खोजना चाहिए, आत्मिक गोष्टीचा शोध करावा. परमेश्वर की मर्जी करना चाहिए. देवाची इच्छा मी पूर्ण करावे. इस प्रकार अच्छे अच्छे आग्रह अंदर होगा. आणि या प्रकारचे चांगले एक आग्रह तुमच्यामध्ये दिसून येत असेल. पर शरीर क्या करेगा? परंतु देह काय करते? उसका साथ नहीं देगा. आणि ते तुम्हाला साथ देणार नाही. प्रभु नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. तो पत्रस के बारे में जब हम देखते हैं, जेव्हा आपण पेत्राविषयी वाचतो उसके अंदर अच्छे अच्छे आग्रह था. आणि त्याच्यामध्ये चांगले आग्रह दिसून तो आले. यीशु के पास उसका आग्रह पूरा बता रहा है. आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे त्याचे आग्रह तो सांगत आहे. अब मैं आपके साथ ही रहूंगा, मी तुमच्या सोबतच राहीन. आपकी हर परिस्थिति में साथ ही चलूंगा. प्रत्येक परिस्थितीत मी तुमच्या सोबत असेन. उसका आत्मा में वो अच्छी रीति में कह रहा है. आणि तो जे आहे शारीरिकरित्या त्याच्या आत्म्यात तो म्हणत आहे. जब यीशु मसीह गत्सेमने वाटिका में प्रार्थना कर रहा था, उस समय में वो क्या किया था? परंतु जे आहे गेत्सेमनेच्या बागेत प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करीत असता तो त्या ठिकाणी काय केला? अच्छा से सो रहा था. आणि तो चांगला निद्रा घेत होता. प्रभु नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. इन दिनों में परमेश्वर की लोग, आप लोगों का जीवन में भी कई बार इसी अनुभव दिखाई देता होगा. आणि कदाचित तुमच्या जीवनात देखील या प्रकारचेच अनुभव दिसून येत असेल. अच्छी अच्छी बातों को चाहते हैं, पर क्या है, मेरे जीवन में उसको पूरा करने के लिए शरीर साथ नहीं दे रहा है. आणि चांगल्या चांगल्या गोष्टीचे आग्रह तुम्ही करत असाल परंतु तुमचे शरीर तुम्हाला साथ देत नसेल. प्रभु नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. एक तरफ आत्मा के लिए शरीर एक शत्रु होकर दिखाई देता है, आणि एका बाजूने देह आत्म्याच्या विरोधात होऊन दिसून येते. और दूसरा हम क्या देखते हैं, आणि दुसरे आपण काय पाहतो? एक परमेश्वर की जन का विरोध में दुष्ट आत्माओं का सेना भी उसका विरोध करते रहता है. आणि एका बाजूने दुष्ट आत्माची सेना आपल्या शरीराच्या विरोधात आत्म्याच्या विरोधात लढते. इफेसी पत्री 6वां अध्याय का 12 वचन जब हम पढ़ते हैं, इफिसी पत्र 6 अध्याय याचे 12वे वचन जेव्हा आपण वाचतो, इफिसियों की पत्री 6वां अध्याय का 12 वचन को हम पढ़ेंगे. इफिसी पत्र 6 अध्यायाचे 12वे वचन वाचूया. क्योंकि हमारा ये मलयुद्ध लहू और मांस से नहीं परंतु प्रधानों से और अधिकारियों से और इस संसार के अंधकार के हाकिमों से और उस दुष्टता की आत्मिक सेनाओं से है जो आकाश में है. प्रभु नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. यहाँ पर हम देखते हैं या ठिकाणी आपण पाहतो हमारा युद्ध मांस और लहू के साथ नहीं. आपले झगडणे रक्त मांसा बरोबर नव्हे. तो यहाँ पर हम देखते हैं, संक्षिप्त में देखते हैं, दुष्ट आत्माओं की सेनाओं के साथ हमारा युद्ध है. जर आपण संक्षिप्त मध्ये पाहतो आपले जे युद्ध आहे ते दुरात्म्यांबरोबर आहे. और परमेश्वर के लोगों के विरोध में हमेशा दुष्ट आत्मा युद्ध करते रहता है. देवाच्या लोकांच्या विरोधामध्ये सतत दुरात्मे जे आहे लढत राहतात. इस दुष्ट शक्ति सेना हमेशा आत्मिक लोगों का विरोध में वो युद्ध करता रहता है. आणि हे दुरात्मे जे आहे आत्मिक लोकांच्या विरोधात देवाच्या लोकांच्या विरोधात ते लढत असते. तो इसलिए उस दुष्ट आत्मा के साथ युद्ध करना चाहिए. यामुळे या दुरात्म्यांच्या विरोधात आपल्याला युद्ध करावे लागेल. तो और तीसरा एक युद्ध के बारे में हम देखते हैं. आणखी तिसरे एक युद्धाविषयी आपण वाचतो. इब्रानी पत्री 12 अध्याय का 4 वचन को हम पढ़ेंगे. इब्री लोकासपत्र 12 अध्याय याचे 4थे वचन आपण वाचूया. पढ़ेंगे इब्रानी पत्री 12 अध्याय का 4 वचन. इब्री लोकासपत्र 12 अध्याय याचे 4थे वचन. तुमने पाप से लड़ते हुए उससे ऐसी मुठभेड़ नहीं की कि तुम्हारा लहू बहा हो. यहाँ पर हम देखते हैं पाप का विरोध में एक युद्ध है. आणि आपण या ठिकाणी वाचतो पापाच्या विरोधात एक युद्ध आहे. पाप का विरोध में युद्ध है आणि पापाच्या विरोधात एक युद्ध आहे. और दुष्ट आत्माओं के साथ युद्ध है.
आणि दुष्ट दुरात्म्याबरोबर एक युद्ध आहे और अपना शरीर के साथ नहीं तो खुद ही के साथ एक युद्ध है। आणि आपल्या देहाबरोबर किंवा आपल्या स्वतःबरोबर एक युद्ध आहे इसी प्रकार हम कहते जा सकते हैं। आणि याच प्रकारे आपण सांगत जाऊ शकतो। तो इन युद्धों को एक परमेश्वर के बच्चे अपना जीवन में जय पाना चाहिए, नहीं तो समाप्त करना चाहिए। तर या युद्धांमध्ये आपल्या देवाच्या लेकराला हे समाप्त करावे लागेल किंवा त्यावर जय प्राप्त करावे लागेल। जब तक हम इस युद्धों को लड़कर जय नहीं पाएंगे तब तक विश्राम नहीं मिलेगा। जोपर्यंत आपण या युद्धावर जय मिळविणार नाही तोपर्यंत आपल्याला विसावा मिळणार नाही। क्योंकि युद्ध के साथ संघर्ष के साथ हम स्वर्ग में प्रवेश नहीं कर पाएंगे। कारण काय युद्धासहित आणि संग्रहासहित आपण देवाच्या स्वर्ग राज्यामध्ये प्रवेश करू शकणार नाही। क्योंकि हमें बुलाया हो परमेश्वर शांति का परमेश्वर। कारण का आपल्याला पाचारलेला परमेश्वर शांतीचा परमेश्वर आहे। पिता परमेश्वर के बारे में हम पढ़ते हैं, वो शांति का परमेश्वर। आणि आपण पित्याविषयी वाचतो तो शांतीचा परमेश्वर आहे। यीशु मसीह के बारे में हम पढ़ते हैं, वो शांति का राजकुमार। आणि आपण येशू ख्रिस्ताविषयी वाचतो तो शांतीचा राजकुमार आहे। पवित्र आत्मा के बारे में हम पढ़ते हैं, वो शांति का राजा। आणि आपण पवित्र आत्म्याविषयी वाचतो तो शांतीचा राजा आहे। तो परमेश्वर शांति का परमेश्वर होकर रहता है, तो इसलिए हमारा जीवन में इन युद्धों से जय पाना चाहिए और पूरी रीति से तभी हमारा जीवन प्रभु का आगमन के लिए तैयार होगा। आणि आपला त्रैक्य परमेश्वर शांतीचा परमेश्वर आहे, यामुळे आपल्याला युद्ध समाप्त करावे लागेल आणि स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करावे लागेल। नहीं तो इस यॉर्दन को हम पार करना चाहिए। नाहीतर या यर्दनला आपल्याला पार करावे लागेल। प्रभु नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। दाऊद उनके लोगों के बारे में लिखा गया, बोर फटने तक कोई भी इस पार में नहीं दिखाई दिया। आणि जे आहे दाविदाविषयी लिहिण्यात आलेले आहे, सकाळ उजडेपर्यंत कोणीही यार्देनच्या पलीकडे राहिला नाही। सब लोग यॉर्दन को पार कर लिया आणि सर्व जे आहे यार्देनच्या पलीकडे ते गेले। तो यहाँ बैठे हुए कोई भी जन यीशु मसीह आने से हाथ जोड़ा नहीं जाना चाहिए। आणि जे आहे या ठिकाणी बसलेले एकही व्यक्तीचे हात देवाच्या आगमनाच्या वेळेस सोडले जाऊ नये। हम सब लोग यीशु मसीह का आगमन में उठा लिए जाना चाहिए। आपण सर्व देवाच्या आगमनात उचलले गेले पाहिजे। तो उसके लिए हम जय पाना, तर यासाठी आपल्याला जय प्राप्त करावे नहीं लागेल, तो यॉर्दन को पार करना। नाहीतर यार्देन आपल्याला पार करावे लागेल। प्रभु नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। इस यॉर्दन को पार करने के लिए हमें कई अनुभव नहीं तो कई वस्तु चाहिए। आणि हे यार्देन पार करण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे अनुभव किंवा काही वस्तूची आपल्याला आवश्यकता आहे। यदि यॉर्दन को पार नहीं किया, शत्रु आकर हमला करेगा। जर यार्देन आपण पार केले नाही तर शत्रू आपला पाठलाग करून तो आपल्याला ठार करेल। प्रभु का आगमन में उठा लिए नहीं जाएंगे तो मसीह विरोधी आकर सताएगा। आणि आपण देवाच्या आगमनामध्ये उचलले गेले नाही तर ख्रिस्त विरोधी येऊन आपले छळ करेल। तो प्रभु का आगमन में उठा लिए जाने के लिए हम क्या करना होगा? तर देवाच्या आगमनामध्ये उचलले जाण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? नहीं तो इस यॉर्दन को पार करने के लिए हम क्या करना होगा? किंवा हे यार्देन पार करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? तो इस यॉर्दन को हम कैसे पार करेंगे? तर हे यार्देन आपण कसे पार करावे? तो इस यॉर्दन को पार करने के लिए 5 विषय हमारा जीवन में चाहिए। आणि हे यार्देन पार करण्यासाठी 5 गोष्टी आपल्या जीवनात गरजेचे आहेत। तो आप लोग ध्यान से इन वचनों को सुनिए। यासाठी तुम्ही लक्षपूर्वक हे वचन तुम्ही ऐका। तो सबसे पहले इस यॉर्दन को पार करने के लिए हमें एक छड़ी चाहिए। तर सर्वात आधी हे यार्देन पार करण्यासाठी आपल्या हातात एक काठी असणे गरजेचे आहे। उत्पत्ति किताब 32 अध्याय का 10वां वचन को हम पढ़ेंगे। उत्पत्तीचे पुस्तक 32 अध्याय याचे 10वे वचन आपण वाचूया। पढ़ेंगे उत्पत्ति 32 का 10। उत्पत्तीचे पुस्तक 32 अध्याय याचे 10वे वचन। तूने जो जो काम अपनी करुणा और सच्चाई से अपने दास के साथ किए हैं, कि मैं जो अपनी छड़ी ही लेकर इस यरदन नदी के पार उतर आया, सो अब मेरे दो दल हो गए हैं। तेरे ऐसे ऐसे कामों में से मैं एक के भी योग्य तो नहीं हूँ। प्रभु नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। यहाँ पर हम पढ़ते हैं, या ठिकाणी आपण वाचतो, एक छड़ी के साथ मैंने इस यॉर्दन को पार कराया। मी फक्त आपली काठी घेऊन ही यार्देन उतरून गेलो होतो। तो वहां पर हम देखते हैं इस व्यक्ति को इस यॉर्दन को पार करने के लिए एक छड़ी
उनका जरूरत पड़ा था। आणि पहा आपण या ठिकाणी पाहू शकतो त्या व्यक्तीस जे आहे यार्देन पार करण्यासाठी एक काठीची त्याला गरज भासली होती. हमारा जीवन में एक छड़ी की जरूरत है ताकि हम योरदान को पार कर सके। आपल्या जीवनात देखील एका काठीची आवश्यकता आहे ज्याच्या सहाय्याने आपण यार्देन पार करू शकणार. इस जो छड़ी है हमारा जीवन में कई आत्मिक अनुभवों को बताता है। आणि हे जे काठी आहे हे आपल्या आत्मिक जीवनामध्ये अनेक गोष्टीला ते दर्शविते. और सबसे पहले दूसरा पत्रस पहला अध्याय का 4 वचन जब हम पढ़ते हैं, आणि सर्वात आधी दुसरे पेत्राचे पत्र पहला अध्याय का 4 वचन, पहिले अध्याय याचे 4 वचनामध्ये वाचतो. वहां पर हम देखते हैं ये जो छड़ी है जो परमेश्वर की वायदा है। आणि हे जे काठी आहे हे देवाचे अभिवचन आहे. परमेश्वर की वायदा जो रूप जो लाठी है ये हमारा जीवन में चाहिए। आणि देवाचे अभिवचन रूपी काठी आपल्या हातात असणे गरजेचे आहे. तो इसलिए भजन लिखने वाला भी इस प्रकार कहता, प्रभु तेरी सोंटी और तेरी लाठी मुझे तसल्ली देगा। आणि यामुळे स्तोत्रकर्ता या प्रकारे लिहित आहे, तुझी काठी मला जे आहे सात्वन देते. यहाँ पर जो लाठी करके जो कहा गया ये परमेश्वर की प्रतिज्ञा नहीं तो परमेश्वर की वायदाओं को प्रकट करता है। आणि या ठिकाणी लिहिण्यात आलेली जी काठी आहे हे परमेश्वराचे अभिवचनास ते दर्शविते. तो परमेश्वर के द्वारा बुलाए गए परमेश्वर के जन हमेशा परमेश्वर की वायदाओं को वे लोग दावा करना चाहिए, उस वायदा को हमेशा प्रभु के सम्मुख में बोलकर इकरार करना चाहिए. आणि देवाच्या द्वारे पाचारण्यात आलेले तुम्ही देवाचे जे लोक आहात, तुम्ही सतत देवाचे अभिवचन, तुम्ही देवाच्या वचनाचे प्रतिज्ञा केले पाहिजे, ते सतत आपण कबूल केले पाहिजे. दूसरा पत्रस पहला अध्याय का 4 वचन को हम पढ़ेंगे. पेत्राचे दुसरे पत्र पहिला अध्याय याचे 4 वचन आपण वाचूया. जिनके द्वारा उसने हमें बहुमूल्य और बहुत ही बड़ी प्रतिज्ञाएं दी है, ताकि इनके द्वारा तुम उस सड़ाहट से छूटकर जो संसार में बुरी अभिलाषाओं से होती है, ईश्वरीय स्वभाव के सहभागी हो जाओ. यहाँ पर हम क्या पढ़ते हैं? या ठिकाणी आपण काय वाचतो? परमेश्वर कई प्रतिज्ञा हमें दिया आणि परमेश्वरने वेगवेगळे प्रकारचे प्रतिज्ञा आपल्याला दिलेला आहे. इस वायदा को जब हम विश्वास करते हैं, जेव्हा या अभिवचनावर आपण विश्वास करतो, परमेश्वर की वचन को जब हम विश्वास करते हैं, देवाच्या वचनावरती जेव्हा आपण विश्वास करतो, तो उस वचन उस वायदा हमारा जीवन में क्या करता है? ते वचन ते अभिवचन आपल्या जीवनात काय करते? संसार की सड़ाहट को और दो छोड़कर तो दूर होने के लिए वो हमें मदद करता है. आणि या जगातील भ्रष्टता चुकून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी होण्यास ते आपल्याला मदत करते. संसारिक इस मलिनता नहीं तो अशुद्धता को छोड़ने के लिए हमें मदद करता है. आणि या जगाचे मलिनतेपासून भ्रष्टपणापासून विभक्त होण्यास ते आपल्याला मदत करते. प्रभु नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. कई परमेश्वर के लोग परमेश्वर की जन करके कहलाने पर भी वे लोग जीवन में कई संघर्ष दिखाई देता है. आणि अनेक लोक जे आहे देवाचे लोक म्हणण्यात आले तरी त्यांच्या जीवनात पुष्कळ असे संघर्ष दिसून येतात. संसार की सड़ाहट नहीं तो अशुद्धता मलिनता हमेशा उनका जीवन में राज करता रहता है. आणि जगातील भ्रष्टता किंवा मलिनता त्यांच्या जीवनात सतत दिसून येते. इसी प्रकार उनका जीवन में वो राज करते रहेंगे तो वे लोग मसीह का स्वभाव का भागी नहीं बन पाएंगे. आणि या प्रकारची मलिनता भ्रष्टता त्यांच्या जीवनात राज्य गाजवत असेल तर ते देवाच्या स्वभावाचे वाटेकरी बनू शकणार नाही. तो मसीह का स्वभाव दिव्य स्वभाव का भागी बनना चाहिए तो क्या करना चाहिए? ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हायचे असेल तर आपल्याला काय करावे लागेल? इन प्रतिज्ञाओं को हर रोज हम इकरार करना होगा. आणि देवाची ही प्रतिज्ञा प्रत्येक दिवशी आपल्याला कबूल करावे लागेल. परमेश्वर हमें बुलाया, परमेश्वराने आपल्याला पाचारिले आहे. परमेश्वर के द्वारा बुलाए गए लोग वे लोग अब हमेशा प्रभु की प्रतिज्ञाओं को याद करना चाहिए, उसको इकरार करना चाहिए. तो उसके द्वारा वे लोग संसार का सारी बुराई से छुटकारा पाएंगे. देवाच्या द्वारे पाचारण्यात आलेले देवाचे लोक सतत देवाची प्रतिज्ञा देवाचे अभिवचन कबूल केले पाहिजे. त्याच्याद्वारे ते जगातील भ्रष्टता व मलिनता यापासून ते विभक्त होऊ शकणार. प्रभु नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. और इस लाठी और एक अनुभव को भी हमें बताता है. आणि ही काठी
आणखी एक अनुभव दर्शविते. एसेकिएल का किताब 20 अध्याय का 37 वचन जब हम पढ़ते हैं, एजकेलचे पुस्तक 20 अध्याय याचे 37वे वचन जेव्हा आपण वाचतो, पढ़ेंगे एसेकिएल किताब 20 अध्याय का 37 वचन को हम पढ़ेंगे. एजकेलचे पुस्तक 20 अध्याय याचे 37वे वचन वाचूया. मैं तुम्हें लाठी के तले चलाऊंगा और तुम्हें वाचा के बंधन में डालूंगा. यहाँ पर इस जो लाठी है परमेश्वर की वाचा को वो प्रकट करता है. आणि या ठिकाणी सांगण्यात आलेली जी काठी आहे ते देवाचे कराराचे ते दर्शक आहे. प्रभु नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. जैसे पुराना दिनों में भेड़ बकरियों को चराने वाले चरवाह लोग, वे लोग क्या करते थे, ज्या प्रकारे जुन्या दिवसांमध्ये जे आहे शेंडरे मेंढरे राखणारे जे गुराखी होते ते काय करीत होते, भेड़शाला से भेड़ को बाहर निकालने के लिए तो वो द्वार है, जो रास्ता है, वहां पर अपना लाठी को रखेंगे. आणि ते शेंडरे मेंढरे बाहेर येण्याच्या मार्गामध्ये ते गुराखी आपली काठी त्या वाटेवर ते ठेवित होते. तब हर एक भेड़ या बकरी वो क्या करेगा, झुककर नीचे से बाहर निकलेगा. तेव्हा ते जे शेंडरे मेंढरे आहे, गुरे ढोरे आहेत, ते काठीच्या खालून ते निघत होते. तब इन्होंने बराबर गिनती करके उसको लेके जाएंगे और शाम को वापस इसी रीति में लेकर आएंगे. आणि त्यावेळेस जे आहे तो गुराखी त्यांचे मोजमाप करून त्यांची संख्या गिनती करून जे आहे तो त्यांना घेऊन जात असे व त्यांना तो परत घेऊन येतही असे. प्रभु नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. ये परमेश्वर इसी रीति में हमें चलाने के लिए चाहता. आणि प्रभू देखील आपल्याला याच प्रकारे चालू इच्छितो. सबको अपना लाठी जो है उसका नीचे अधीन में लेकर आने के लिए चाहता है. आणि सर्वांना त्याच्या काठीच्या खाली तो घेऊन इच्छित आहे. इस लाठी को वाचा करके भी हम कह सकते हैं, नहीं तो परमेश्वर हमें देने वाला नियम करके भी हम कह सकते हैं. आणि आपण या काठीला देवाचे करार देखील म्हणू शकतो किंवा देवाचे नियम देखील आपण म्हणू शकतो. प्रभु नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. परमेश्वर की लोग परमेश्वर का नियम के अनुसार एक जीवन व्यतीत करना चाहिए. देवाचे जे लोक आहेत ते देवाच्या नियमाप्रमाणे जीवन व्यतीत केले पाहिजे. परमेश्वर देने वाला नियम हमें क्या करेगा, परमेश्वराने दिलेले नियम आपल्याला काय करेल, हमें जयवंत होकर बदलेगा. ते आपल्याला जयवंत होऊन ते बदलून टाकेल. प्रभु नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. तो हम परमेश्वर का उस नियमों के अनुसार हम जीवन व्यतीत करना चाहिए. आणि त्या देवाच्या नियमाप्रमाणे आपण आपले जीवन जगावे, व्यतीत करावे. नहीं तो हम परमेश्वर के साथ एक वाचा बांधकर उसका उसमें विश्वास योग्यता के साथ हम जीवन व्यतीत करना. नाहीतर आपण देवासोबत एक करार करून त्या करारामध्ये विश्वास योग्य राहून आपण देवासोबत जीवन व्यतीत करावे. यीशु मसीह कहने के समय में मैं इस संसार का नहीं हूं. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे मी या जगाचा नाही. अपने चेले लोग के बारे में भी कहा, जैसे मैं इस संसार का नहीं हूं, ये लोग भी इस संसार का नहीं है. आणि तो शिष्यांविषयी देखील म्हणत आहे, ज्या प्रकारे मी या जगाचा नाही, माझे शिष्य देखील या जगाचे नाही. तो उसी रीति में हम लोग भी संसार का नहीं है. याच प्रकारे आपण देखील या जगाचे वारस नाही आहे. तो संसार हमें आकर्षित करेगा और अपना मार्ग में हमें लेकर आएगा. आणि हे संसार आपल्याला, हे जग आपल्याला आकर्षित करेल, त्याच्या मार्गात तो आपल्याला घेऊन येईल. उसकी अभिलाषा से हम छुटकारा पाना चाहिए. तो परमेश्वर के साथ जो वाचा बांधा उसमें हम वफादारी नहीं तो विश्वास योग्यता के साथ जीवन व्यतीत करना चाहिए. आणि या अभिलाषेपासून जर आपली सुटका व्हायची असेल तर जे करार आपण देवासोबत केलेले आहे त्याच्यामध्ये आपण विश्वास योग्य असले पाहिजे. तो परमेश्वर के लोग हमेशा प्रभु का नियम को, आज्ञाओं को पालन करके जीवन व्यतीत करना. यामुळे प्रिय देवाच्या लेकरांनो, देवाचे नियमाचे पालन करीत, देवाच्या आज्ञेचे पालन करीत तुम्ही जीवन व्यतीत करा. प्रभु नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. और इस लाठी का और एक अर्थ भी हम देख सकते हैं. आणखी पुन्हा एक अर्थ आपण या काठीविषयी आपण समजू शकतो. निर्गमन 4 अध्याय का 20 वचन को हम पढ़ेंगे. निर्गमनाचे पुस्तक 4 अध्याय याचे 20वे वचन जेव्हा वाचतो, निर्गमन 4 अध्याय का 20 वचन. निर्गमनाचे पुस्तक 4 अध्याय याचे 20वे वचन. तब मूसा अपनी पत्नी और बेटों को गधे पर चढ़ाकर मिस्र देश की ओर परमेश्वर की उस लाठी को हाथ में लिए हुए लौटा. प्रभु नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. इस वचन में आखिरी में हम पढ़ते हैं, मूसा परमेश्वर की जो लाठी है उसको भी अपने साथ लेकर मिस्र देश में गया था. आणि आपण या वचनाच्या शेवटामध्ये वाचतो, मोशे जे होता
तो त्याची काठी देखील हाती घेऊन तो मिस्र देशी निघाला. प्रभु नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. तो मूसा के पास हमेशा एक लाठी दिखाई देता था. आणि सतत मोशेकडे ती काठी दिसून येत होती. इस लाठी के बारे में यहाँ पर हम पढ़ते हैं, ये मूसा का लाठी नहीं है, ये परमेश्वर की लाठी है. आणि या मोशेकडे असलेली जी काठी आहे ते मोशेची काठी नव्हे तर ती परमेश्वराची काठी आहे. प्रभु नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. तो 40 साल जंगल की यात्रा में मूसा के हाथ में इस लाठी दिखाई दिया था. आणि 40 वर्ष जेव्हा तो अरण्याच्या मार्गात होता त्याच्या हातात हीच काठी दिसून आलेली होती. इस लाठियों के द्वारा मिस्रियों को उसने उनको पर कष्ट को, क्लेश को लेकर आया. आणि जे आहे याच काठीच्या योगे मिस्र देशात तो वेगवेगळ्या प्रकारची विपत्ती आणलेला होता. उसी रीति में जब पानी का जरूरत था, चट्टान को मारा तब पानी मिला. आणि जेव्हा गरज होती व पाण्याची तहान लागलेली होती तो खडकावर मारले असता, या काठीने खडकावर मारले असता त्यातून पाणी वाहू लागले. तो इस प्रकार कई अद्भुत काम उस लाठी के द्वारा मूसा ने किया. या प्रकारचे अनेक अद्भुत कृती तो या काठीच्या योगे केलेला आहे. इसलिए इस लाठी परमेश्वर की वचन के द्वारा मिलने वाला सामर्थ्य को प्रकट करता है. यामुळे हे काठी जे आहे देवाच्या वचनाच्या द्वारे मिळणारे देवाचे सामर्थ्य हे दर्शविते. प्रभु का वचन में सामर्थ है. देवाच्या वचनात सामर्थ्य आहे. तो परमेश्वर के लोग हमेशा क्या करना चाहिए? प्रभु का वचन को ध्यान करना. यामुळे देवाच्या लेकरांनी सतत काय करावे तर देवाचे वचन तुम्ही सतत मनन करावे. और परमेश्वर के लोग हमेशा प्रभु का वचन को ध्यान करना चाहिए. आणि देवाचे लोक जे आहे सतत देवाचे वचन स्मरण करीत असले पाहिजे. क्योंकि उस वचन में प्रभु की सामर्थ है. कारण त्या वचनामध्ये देवाचे सामर्थ्य आहे. जब कभी हम उस वचन को हम ध्यान करते रहते हैं तो उसके द्वारा हमारा मार्ग सफल किया जाता है. आणि जेव्हा केव्हा आपण देवाचे वचन स्मरण करतो त्यावेळेस आपले सर्व मार्ग जे आहे परमेश्वर सफल करतो किंवा सरळ करतो. प्रभु नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. इसलिए हमारा जीवन में इस लाठी का अनुभव हमें जरूरत है. यामुळे आपल्या जीवनामध्ये हे काठीचे अनुभव खूप गरजेचे आहे. इस लाठी करके कहने से क्या अर्थ है? या काठीचे अर्थ काय आहे? तो सबसे पहले वो परमेश्वर में दिया हुआ प्रतिज्ञाओं को प्रकट करता है. सर्वात आधी परमेश्वराने दिलेले प्रतिज्ञा ते दर्शविते. उस प्रतिज्ञाओं को हम इकरार करना चाहिए. आणि ते प्रतिज्ञा अभिवचन आपण त्याला कबूल केले पाहिजे. इस लाठी परमेश्वर में दिया हुआ नियम को प्रकट करता है. आणि ही काठी जी आहे परमेश्वराने दिलेले नियमास ते दर्शविते. परमेश्वर की उस वाचा में विश्वास योग्यता के साथ, नहीं तो उस नियमों में विश्वास योग्यता के साथ हम जीवन व्यतीत करना चाहिए. आणि परमेश्वराने दिलेले नियम परमेश्वरासोबत केलेले करारामध्ये आपण विश्वास योग्य होऊन आपले जीवन व्यतीत केले पाहिजे. अगला, इस जो लाठी है परमेश्वर का सामर्थ्य को, नहीं तो वचन के द्वारा मिलने वाले सामर्थ्य को प्रकट करता है. वो सामर्थ्य हमेशा हमारे जीवन में बने रहने के लिए हम प्रभु के वचन को ध्यान करना चाहिए. आणखी एक काठीचे अर्थ आपण समजू शकतो. हे काठीचे अर्थ वचनाचे सामर्थ्य आहे. त्या वचनाला आपण स्मरण करीत हे सामर्थ्य आपण टिकून ठेवले पाहिजे. प्रभु नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. इन अनुभव हमारे जीवन में होगा तो क्या होगा? हे अनुभव आपल्या जीवनात असेल तर काय होईल? तो हम योर्दान को पार कर पाएंगे. तेव्हाच आपण यार्देन आपण पार करू शकणार. प्रभु का आगमन के लिए हम तैयार हो पाएंगे. देवाच्या आगमनासाठी आपण तयार होऊ शकणार. अगला, दूसरा, इस योर्दान को पार करने के लिए क्या आवश्यक है? आणि दुसरे, यार्देन पार करण्यासाठी काय पाहिजे? तो यहाँ पर दाऊद को सुना भेजा था. ऊशाई करके एक व्यक्ति जो दाऊद का मित्र है उसने एक सुना भेजा था. आणि दाविदाचा जो एक मित्र होता तो एक सोनाय त्याच्याकडे पाठविला होता. तो दूसरा शामुएल 17 अध्याय में हम उसके बारे में पढ़ते हैं. आणि दुसरे शामुएलाचे पुस्तक याच्या 17व्या अध्यायामध्ये आपण ते वाचू शकतो. आज रात तुम लोग क्या नहीं करना, इस पार नहीं रहना. आज रातों रात आप लोग योर्दान को पार करना चाहिए. आणि जे आहे तो या प्रकारे चिठ्ठी लिहित आहे. तो म्हणत आहे की आज रात्री तुम्ही यार्देनाच्या अलीकडे थांबू नये तर यार्देनाच्या पलीकडे तुम्ही जावे. इस ऊशाई ने दाऊद राजा को बताया. आणि हा होशे जो आहे तो दावीद राजाला सांगत आहे. इसलिए दाऊद और उनके साथ लोग रातों रात उस योर्दान को पार कर पाया. आणि याचमुळे जे आहे दावीद व त्याच्या सोबतचे जे लोक आहे ते यार्देनाला
पार करू शकले. 15-16 वचन में उसके बारे में हम पढ़ते हैं. 15 आणि 16व्या वचनामध्ये आपण त्याविषयी वाचू शकतो. तो ये जो ऊशाई है ये राजा का मित्र था. आणि जे हुशै आहे तो दावीद राजाचा मित्र होता. प्रभु नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद तो असो. हमारा जीवन में इस ऊशाई का किस बात को प्रकट करता? आपल्या जीवनात हे हुशाय काय दर्शविते? तो ऊशाई करके कहने से सबसे पहले राजा का भक्ति करके उसका अर्थ है. आणि ह्या हुशायचे अर्थ सर्वात प्रथम राजाची भक्ती असे आहे. प्रभु नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. ये हमारा जीवन में किस बात को दिखाता? हे आपल्या जीवनात काय दर्शविते? हमारा राजाधि राजा यीशु के बारे में भक्ति हमारा जीवन में होना चाहिए. आपल्या राजाधिराजा परमेश्वराची भक्ती सुभक्ती आपल्या जीवनात असली पाहिजे. परमेश्वर की भक्ति हमारा जीवन में होना. परमेश्वराची सुभक्ती आपल्या जीवनात पाहिजे. आखिरी दिनों में लोग कैसे हो जाएंगे? आणि शेवटच्या दिवसात लोक कसे होतील? तो दूसरा तिमोथेयुस 3 अध्याय में पहला वचन से लेकर जब पढ़ते हैं अंतिम दिनों में कठिन समय आएंगे, उस समय में लोग कैसे कैसे हो जाएगा करके 4 वचन में लिखा है. आप लोग घर में बाद में पढ़ लीजिए. आणि दुसरे तिमोथेयाला पत्र 3 अध्याय याच्या पहिल्या वचनापासून जेव्हा आपण वाचतो की शेवटच्या युगामध्ये काळामध्ये लोक कशा कशा प्रकारे वागतील याविषयी लिहिलेले आहे. तुम्ही घरी जाऊन ते वाचा. उसमें 5वां वचन में हम पढ़ते हैं लोग भक्ति का वेश को धरेंगे पर उसके शक्ति को ना मानेंगे. आणि 3 अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये आपण वाचतो सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य ते नाकारणारे असे होतील. प्रभु नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद इन असो. दिनों में परमेश्वर के लोगों को बीच में परमेश्वर की भक्ति कम होते जा रहा है. आणि या दिवसांमध्ये देवाच्या लोकांमध्ये परमेश्वराची सुभक्ती कमी होत आहे. पहला प्रेम को छोड़ते जा रहे हैं. पहिले प्रेम ते सोडत आहेत. परमेश्वर का भक्ति जीवन में कम होते हुए वे लोग भक्ति का वेश को धारण कर रहे हैं तो शक्ति को नहीं मान रहे हैं. आणि जे आहे ते परमेश्वराची भक्ती न बाळगता ते सुभक्तीचे जे आहे बाह्य रूप धारण करत आहेत. परमेश्वराचे सामर्थ्य ते नाकारत आहेत. हम योर्दान को पार करना चाहिए तो इस ऊशाई की जरूरत है. आणि या देण पार करण्यासाठी या होशाईची आपल्याला आवश्यकता आहे. नहीं तो प्रभु का आगमन के लिए तैयार होने के लिए परमेश्वर की भक्ति हमारा जीवन में जरूरत है. परमेश्वराच्या आगमनास तयार होण्यासाठी परमेश्वराच्या सुभक्तीची आपल्याला आवश्यकता आहे. प्रभु नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. तो हमारा हृदय में शुद्ध भक्ति होके दिखाई देना चाहिए. आपल्या हृदयामध्ये शुद्ध सुभक्ती दिसून आली पाहिजे. तो इसलिए भक्त परमेश्वर से इस प्रकार प्रार्थना कर रहा है. यामुळे हा भक्त या प्रकारे परमेश्वराकडे प्रार्थना करीत आहे. 19वां भजन संहिता उसका 14 वचन जब हम पढ़ते हैं 19वे स्तोत्र त्याचे 14वे वचन जेव्हा आपण वाचतो पढ़ेंगे 19 का 14. 19वे स्तोत्र त्याचे 14वे वचन. मेरे मुंह के वचन और मेरे हृदय का ध्यान तेरे सम्मुख ग्रहण योग्य हो, हे यहोवा परमेश्वर, मेरी चट्टान और मेरे उद्धार करने वाले. प्रभु नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. मेरा मुंह के वचन मेरे हृदय के ध्यान आपके सामने प्रसन्न योग्य होना चाहिए. माझ्या तोंडाचे शब्द व माझ्या मनाचे विचार तुला मान्य असोत. हमारा भीतरी अनुभव वो इंसान का सामने नहीं परमेश्वर के सामने प्रसन्न योग्य होना चाहिए. आणि जे आपले आंतरिक जे अनुभव आहे ते मनुष्यासमोर नव्हे तर देवासमोर प्रकट झाले पाहिजे. परमेश्वर के लिए सब कुछ खुल्लम खुल्ला है. आणि देवासाठी सर्व काही खुल्लम खुल्ला आहे. तो इसलिए हमारा हृदय शुद्ध हृदय निर्मल हृदय होके दिखाई देना. यामुळे आपले जे अंतःकरण आहे शुद्ध व निर्मळ असे बनले पाहिजे. यदि शुद्ध हृदय हमारा अंदर हो तो हम परमेश्वर का मित्र होकर नहीं तो परमेश्वर का निकट संबंध होके हम बदल जाएगा. जर आपले मन जे आहे शुद्ध होऊन बदलले तर आपण परमेश्वराचे मित्र किंवा परमेश्वराचे आपण जवळ असणारे असे बदलू. इसलिए नीति वचन 22 का 11 वचन में जब हम पढ़ते हैं यामुळे नीतिसूत्र 22 अध्याय याच्या 11व्या वचनामध्ये काय वाचतो? जिनका शुद्ध वंड है राजा उनका मित्र बन जाएगा. आणि ज्यांच्या मनाची शुद्धता ज्यांना मनाची शुद्धता आवडते त्यांचा मित्र राजा असतो. मन शुद्ध रहेगा तो राजा उसका मित्र बन जाएगा. आणि ज्यांचे मन शुद्ध असतात राजा त्यांचा मित्र असतो. परमेश्वर के लोगों का क्या जरूरत है? परमेश्वराच्या लोकांची काय आवश्यकता आहे? इस योर्दान को पार करने के लिए हमारा आत्मिक लड़ाइयों में हम जय पाने के लिए क्या जरूरत है? आणि हे यार्देन पार करण्यासाठी आपल्या आत्मिक जीवनात आपल्याला काय पाहिजे? एक शुद्ध मन की जरूरत है. एक शुद्ध मनाची आवश्यकता आहे. तो इसलिए शुद्ध मन के लिए भक्त प्रार्थना कर रहा है. यामुळे शुद्ध मनासाठी दावीद राजा भक्त जो आहे तो प्रार्थना करीत आहे. प्रभु नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो.
और 73 भजन संहिता 73 उसका पहला वचन में हम पढ़ते हैं, शुद्ध मन वालों के लिए परमेश्वर भला है। आणि ज्या हे स्तोत्र संहिता 73 अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये आपण वाचतो, देव इस्रायलावर शुद्ध मनाच्या लोकांवर खरोखर कृपा करणारा परमेश्वर आहे. हाँ प्रियो, शुद्ध मन वालों के लिए परमेश्वर भला है। हो, खरोखर शुद्ध मनाच्या लोकांवरती परमेश्वर कृपाळू आहे. इन दिनों में हम शुद्ध मन को चाहना चाहिए। या दिवसांमध्ये आपण शुद्ध मनाची अपेक्षा केली पाहिजे. यदि हम शुद्ध मन को आग्रह करेंगे, परमेश्वर हमारे लिए भला होकर रहेगा। जर आपण शुद्ध मनाची अपेक्षा केलो तर परमेश्वर आपल्यासाठी तो भला असणार. आप लोगों के परिवार के लिए परमेश्वर भला होकर रहेगा। तुमच्या कुटुंबासाठी परमेश्वर चांगला असणार. तो वे लोग प्रभु के आगमन के लिए तैयार हो पाएंगे। तेच लोक जे आहे देवाच्या आगमनासाठी तयार होऊ शकणार. प्रभु नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. तो इसलिए इन दिनों में शुद्ध हृदय को परमेश्वर से हम आग्रह करना चाहिए। यामुळे शुद्ध हृदयाची अपेक्षा आपण देवापासून केली पाहिजे. तो अंदर एक बाहर एक, इस प्रकार एक जीवन को हम नफरत करना, आणि आतून एक आणि बाह्य स्वरूपाने एक अशा जीवनाचे आपण द्वेष केले पाहिजे. और तीसरा, इस योर्दान को पार करने के लिए और हमारा जीवन में क्या अनुभव की जरूरत है। आणि तिसरे, यार्देन पार करण्यासाठी आपल्या जीवनात कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे. परमेश्वर की वाचा की संदूक की जरूरत है। देवाच्या कराराच्या कोशाची आपल्याला आवश्यकता आहे. योशुआ का पुस्तक 3 अध्याय का 6वां वचन जब हम पढ़ते हैं, यहोशुआचे पुस्तक 3 अध्याय त्याचे 6वें वचन जेव्हा आपण वाचतो, वहां पर हम देखते हैं तो इस्राएल लोग जब योर्दान को पार करने लगे तो सबसे पहले परमेश्वर की वाचा की संदूक वो योर्दान का बीच में गया था। आणि जे आहे जेव्हा इस्रायल लोक यार्देन पार करीत होते त्यावेळेस सर्वात प्रथम कराराचा कोश जे आहे त्या यार्देनेमध्ये गेलेले होते. तो पढ़ेंगे योशुआ 3 अध्याय का 6वां वचन और 11वां वचन भी पढ़ेंगे। आणि यहोशुआचे पुस्तक 3 अध्यायाचे 6वें वचन आणि 11वें वचन देखील वाचूया. तब यहोशू ने याजकों से कहा, वाचा का संदूक उठाकर प्रजा के आगे आगे चलो। तब वे वाचा का संदूक उठाकर आगे आगे चले। सुनो, पृथ्वी भर के प्रभु की वाचा का संदूक तुम्हारे आगे आगे यरदन में जाने पर है। प्रभु नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. यहाँ पर हम क्या देखते हैं, या ठिकाणी आपण काय पाहतो, इस्राएल लोग इस योर्दान को पार करने के लिए वाचा का संदूक उनको मदद किया था। आणि इस्रायल लोकांना जे आहे यार्देन पार करण्यासाठी हे कराराचे कोश त्यांना मदत केले होते. तो हमारा जीवन में, आत्मिक जीवन में इस वाचा की संदूक की मदद चाहिए। आणि आपल्या आत्मिक जीवनामध्ये या कराराच्या कोशाची मदत किंवा सहायता आपल्याला पाहिजे. इस वाचा का संदूक किस बात को दिखाता है? आणि हे कराराचे कोश काय दर्शविते? ये परमेश्वर की समूह को दर्शाता है। आणि हे कराराचे कोश देवाच्या समुखास ते दर्शविते. हम प्रभु की समूह को आग्रह करना चाहिए। आपण देवाच्या सानिध्याचे आग्रह अपेक्षा आपण केले पाहिजे. परमेश्वर के लोग हमेशा परमेश्वर के समूह को आग्रह करना चाहिए। परमेश्वराचे लोक सतत देवाच्या समुखाचे अपेक्षा केले पाहिजे. क्या आप लोगों के घर में परमेश्वर के समूह को अनुभव कर पाते हैं? काय तुमच्या घरात तुम्ही देवाच्या समुखाचे अनुभव घेताय का? क्या आप लोग के अंदर परमेश्वर के समूह को अनुभव कर पाते हैं? काय तुमच्यामध्ये तुम्ही देवाच्या समुखाचे आग्रह अपेक्षा करता काय? प्रभु नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. जो परमेश्वर के लोग परमेश्वर के समूह को हमेशा बनाए रखेंगे, उस परमेश्वर के समूह में रहेंगे, वे लोग प्रभु यीशु मसीह का समान बदलेंगे। वे लोग यीशु मसीह को आगमन में वे लोग उठा ले जाएंगे, यीशु को मिलेंगे। आणि जे लोक देवाचे समुख त्यांच्या जीवनात सांभाळून ठेवतील ते देवाच्या स्वरूपात बदलून जातील. देवाच्या आगमनामध्ये केवळ तेच उचलले जातील. प्रभु नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. तो परमेश्वर के समूह को हम आग्रह करना चाहिए। यामुळे देवाच्या समुखाची अपेक्षा आपण केली पाहिजे. तो बोर में प्रभु को ढूंढना चाहिए। आणि प्रातकाळी आपण प्रभूला शोधले पाहिजे. एक परमेश्वर की जन बोर में परमेश्वर की स्तुति करना चाहिए। आणि भल्या पहाटे आपण परमेश्वराची स्तुती केली पाहिजे. प्रभु के समूह के साथ एक दिन को आरंभ करना, आणि देवाच्या समुखासोबत आपण आपल्या दिवसाचे प्रारंभ केले और पाहिजे. प्रभु के समूह के साथ उस दिन को समाप्त करना चाहिए। आणि देवाच्या समुखासहित आपण दिवसाचे समाप्त देखील केले पाहिजे. तो इस प्रकार हम परमेश्वर के सम्मुख में बने रहने से, या प्रकारे आपण देवाच्या समुखामध्ये जेव्हा राहणार तो परमेश्वर के सम्मुख हमें क्या करेगा? तेव्हा देवाचे समुख आपल्याला काय करेल? हमें प्रभु के आगमन के लिए तैयार करेगा। देवाच्या आगमनासाठी ते समुख आपल्याला तयार करेल. एक परमेश्वर की जन
जो हमेशा प्रभु के सम्मुख में रहकर प्रार्थना करता, तो उनकी अनुभव, उनका हालत, उनका जीवन सब बदलकर वो मसीह के समान बदल जाएगा। आणि एक देवाचा संत जेव्हा देवाच्या सम्मुखामध्ये सतत राहणार, त्याचे सर्व परिस्थिती, त्याचे सर्व स्वभाव बदलून तो देव समान बदलून जाईल. प्रभु नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. तो इस वाचा का संदर्भ केवल हमारा जीवन में आशीषों को देता केवल नहीं है, हमारा जीवन में विश्राम को भी देता है। आणि हे कराराची कोश जे आहे आपल्या जीवनात केवळ जे आहे आशीर्वादच देत नाही, ते आपल्याला विसावा देखील देते. वाचा का संदर्भ परमेश्वर के सम्मुख हमें विश्राम देता है, आणि कराराचे कोश म्हणजे देवाचे सम्मुख आपल्याला विसावा देते. और परमेश्वर के सम्मुख हमारा जीवन में विश्राम देता केवल नहीं, परमेश्वर का सम्मुख हमें सलाह भी देता है। आणि देवाचे कराराचे कोश केवळ आपल्याला विसावा देतो एवढेच नव्हे, आपल्याला सल्ला देखील देते, आपल्याला बोध देखील करते. इन दिनों में परमेश्वर के लोग कहीं कठिन मार्ग में होकर चलना पड़ता है। आणि या दिवसांमध्ये देवाच्या लोकांना कठीण मार्गामध्ये चालावे लागते. दुष्ट संसार में रह रहे, दुष्ट संसार में चलते हैं। या दुष्ट संसारामध्ये ते चालत आहेत, ते जीवन जगत आहेत. क्या करना चाहिए? तर काय करावे? परमेश्वर के सम्मुख में रहना चाहिए। देवाच्या सम्मुखामध्ये तुम्ही असले प्रभु पाहिजे. अपना सलाह में प्रकट करेगा, तेव्हा परमेश्वराची सल्ला बोध तो और प्रकट करेल. परमेश्वर हमें वो सलाह प्रकट करके करेगा। केवल इतना ही नहीं, प्रभु का सम्मुख में हम रहने से प्रभु हमारे लिए लड़ेगा। आणि परमेश्वर त्याची सल्ला व बोध प्रकट करेल एवढेच नव्हे, तर परमेश्वर आपल्यासाठी लढेल. परमेश्वर हमारे लिए युद्ध करेगा, परमेश्वर आपल्यासाठी युद्ध करेल. हमारा आत्मिक युद्धों को वो कर हमें जय देगा। आपले आत्मिक युद्ध तो लढून आपल्या तो विजयी बनवेल. प्रभु नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. अगला, हमें इस योर्दान को पार करने के लिए क्या जरूरत है? आणि आणखी यार्देन पार करण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे? योशुआ तीसरा अध्याय, योशुआ का किताब तीसरा अध्याय का 13 वचन में जब हम पढ़ते हैं, यहोशुआचे पुस्तक 3 अध्याय याच्या 13व्या वचनामध्ये आपण काय वाचतो? वहां पर याजक लोगों की जरूरत है। या ठिकाणी याजकांची आवश्यकता आहे. प्रभु नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. तो उस वचन को पढ़िए, ते वचन वाचूया. योशुआ तीसरा अध्याय का 13 वचन। यहोशुआचे पुस्तक 3 अध्याय याचे 13वे वचन. और जिस समय पृथ्वी भर के प्रभु यहोवा के वाचा का संदूक उठाने वाले याजकों के पांव यरदन के जल में पड़ेंगे, उस समय यरदन का ऊपर से बहता हुआ जल थम जाएगा और ढेर होकर ठहरा रहेगा। प्रभु नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. यहाँ पर देखते हैं याजक लोग उस योर्दान में आगे गया था, आणि या ठिकाणी आपण पाहतो याजक जे आहे ते यार्देनीमध्ये सर्वात आधी होते. तो जैसे उन दिनों में उस योर्दान को पार करने के लिए याजक लोगों की जरूरत था, उसी रीति में नई नियम कलीसिया सिद्ध होने के लिए प्रेरितों की जरूरत है। आणि त्या दिवसांमध्ये यार्देन पार करण्यासाठी ज्या प्रकारे याजकांची आवश्यकता होती, या नवीन करारामध्ये आता प्रेषितांची आपल्याला आवश्यकता आहे. इसलिए यीशु मसीह ने चेले लोगों को बुलाया, यामुळेच प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना पाचारिले सेवा करने के लिए उनको बुलाया, आणि सेवा करण्यासाठी त्यांना बोलवाविले. उनका हाथ में इस प्रेरितों की उपदेश को, तालीम को दिया, आणि त्यांच्या हातात या सुवार्तेचे, या शुभवर्तमानाचे किल्ल्या त्याने दिले. प्रभु नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. इसलिए प्रेरित हमें चाहिए, प्रेरितों का उपदेश हमें चाहिए, उस तालीम हमें चाहिए। आणि प्रेषितांची उपदेश, प्रेषितांचे सुवार्ता आपल्याला गरजेचे आहे. परमेश्वर के लोग इसलिए सेवक लोगों के लिए ज्यादा से ज्यादा प्रार्थना करना चाहिए। यामुळे प्रेषितांसाठी, संतगणांसाठी आपण अत्याधिक प्रार्थना केले पाहिजे. तो परमेश्वर के लोग सेवा के लिए प्रार्थना करना चाहिए, सेवकों के लिए प्रार्थना करना चाहिए। देवाचे लोक जे आहे सेवकांसाठी, संतगणांसाठी प्रार्थना केले पाहिजे. यीशु मसीह क्या कहा? येशू ख्रिस्त काय म्हणाला? जगत का अंत तक मैं तुम्हारे संग रहूंगा, आणि जगाचा शेवटापर्यंत मी तुमच्या सोबत असेन. प्रभु का आगमन तक हमें सेवा चाहिए, आणि देवाच्या आगमनापर्यंत आपल्याला सेवा पाहिजे. प्रभु का आगमन तक प्रेरितों की उपदेश चाहिए, देवाच्या आगमनापर्यंत प्रेषितांचे उपदेश आपल्याला पाहिजे. इसके लिए परमेश्वर के लोग क्या करना चाहिए? यासाठी देवाचे लोक काय केले पाहिजे? आप लोगों के अंदर अपना बच्चों के बारे में सब आग्रह रहेगा, आणि तुमच्या मनामध्ये तुमच्या लेकरांविषयी
विषयी जे आहे आदर मान असेल उसमें एक आग्रह ये होना चाहिए, मेरा बच्चा भी सेवा करना चाहिए। आणि त्या आग्रहामध्ये त्या अपेक्षामध्ये जे आहे एक अपेक्षा अशी असली पाहिजे, माझा मुलगा किंवा मुलगी देवाची सेवा केली पाहिजे। जवान लोगों को अपना जीवन में 100 आग्रह रहेगा, उसमें एक आग्रह ये होना चाहिए, मैं भी एक सेवक बन जाऊं। आणि तरुणांमध्ये 100 अपेक्षा असतील, परंतु तुमच्या त्या 100 अपेक्षांमध्ये एक अपेक्षा असली पाहिजे, मी देवाची सेवा करावे। प्रभु नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद तो असो। इसलिए प्रभु का आगमन के लिए तैयार होने के लिए प्रेरित लोग हमें चाहिए, प्रेरितों का उपदेश तालीम हमें चाहिए। आणि देवाच्या आगमनासाठी सिद्ध होण्यासाठी प्रेषित आपल्याला पाहिजे, प्रेषितांची सुवार्ता उपदेश त्यांची किल्ला आपल्याला पाहिजे। प्रभु नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। आखिर में इस योर्दान को पार करने के लिए और एक चीज हमें चाहिए। आणि शेवटी हे यर्दन पार करण्यासाठी एक गोष्ट आपल्याला पाहिजे। दूसरा राजा दूसरा अध्याय का 7 और 8 वचन जब हम पढ़ते हैं, दुसरे राजाचे पुस्तक दूसरा अध्याय का 7 और 8 वचन जब हम पढ़ते हैं, दुसरे राजाचे पुस्तक दुसरा अध्याय याचे 7 आणि 8 वचन जेव्हा आपण वाचतो, वहां पर उस योर्दान को पार करने के लिए क्या चाहिए करके हम देखते हैं। आणि हे यर्दन पार करण्यासाठी त्या ठिकाणी काय पाहिजे ते आपण त्या ठिकाणी वाचू शकतो। जल्दी पढ़ेंगे। और भविष्यवक्ताओं के चेलों में से 50 जन जाकर उनके सामने दूर खड़े हुए और वे दोनों यरदन के तीर खड़े हुए। तब एलिया ने अपनी चद्दर पकड़कर ईंट ली और जल पर मारा, तब वो इधर उधर 2 भाग हो गया और वे दोनों स्थल ही स्थल पार उतर गए। प्रभु नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। यहाँ पर इस योद्धान को पार करने के लिए एलिया ने एक चादर को उपयोग किया। आणि या ठिकाणी जे आहे यर्दनाचे 2 भाग करण्यासाठी एलियाने त्याचा झगा याचे वापर केलेले आहे। और चादर से जो उससे मारा तो योर्दान 2 भाग हो गया। आणि एलियाने त्याचे आपली झगा काढून त्याची वळकटी करून तो पाण्यावर मारले असता त्याचे पाण्याचे दुभाग झाले और उस पार चले गया। आणि ते दोघे त्या पलीकडे गेले। प्रभु नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। इस चादर हमारा जीवन में किस बात को दिखाता है? आणि हे झगा आपल्या जीवनात काय दर्शविते? ये एशिया किताब 59 अध्याय का जब 17 वचन जब हम पढ़ते हैं, एशियाचे पुस्तक 59 अध्याय याचे 17व्या वचनामध्ये जेव्हा आपण वाचतो, तो वहां पर हम देखते हैं दून पढ़ेंगे, उस वचन को जल्दी पढ़िए। उसने धर्म को झिलम के समान पहन लिया और उसके सिर पर उद्धार का टोप रखा गया। उसने पलटा लेने का वस्त्र धारण किया और जलजलाहट को बागी के समान पहन लिया है। प्रभु नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। यहाँ पर इन वचन के अनुसार इस चादर जो है वो परमेश्वर की धूम को प्रकट करता है। आणि या ठिकाणी सांगण्यात आलेले जे झगा आहे ते उर शस्त्राप्रमाणे ते दिसून येते। परमेश्वर के लोग कैसे प्रभु का आगमन के लिए तैयार होंगे आणि देवाचे लोक देवाच्या आगमनासाठी कशा प्रकारे तयार होतील? एक बड़ी आत्मिक धून उनका जीवन में चाहिए आणि एक मोठे अवेश त्यांच्या जीवनात दिसून आले पाहिजे। परमेश्वर के बारे में हम क्या पढ़ते हैं? आपण देवाविषयी काय वाचतो? परमेश्वर सियोन के लिए और यरूशलेम के लिए बड़ा धूम के साथ कार्य कर रहा है। आणि आपला परमेश्वर सियोन यरूशलेमेसाठी मोठ्या आवेशाने तो कार्य करीत आहे। जैसे परमेश्वर सियोन और यरूशलेम के लिए धूम के साथ काम कर रहा, वैसे ही हमारा आत्मिक जीवन में हम भी धूम के साथ परमेश्वर के साथ मिलकर कार्य करना चाहिए। आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ज्या प्रकारे सियोन यरूशलेमेसाठी मोठ्या आवेशाने तो कार्य करीत आहे, आपण देखील त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मोठ्या आवेशाने आपण प्रयत्न केले पाहिजे। इस आत्मिक जीवन में ठंडापन अनुभव को हम दूर करना चाहिए। आपल्या आत्मिक जीवनातील थंडपणा आपण सोडून दिले पाहिजे। जैसे इस आत्मिक जीवन में दिन बीतते जा रहे, लोग ठंडा होते जाते हैं। आणि जसे जसे दिवस होत आहेत पुढे जात आहेत तसे तसे लोक त्यांच्या आत्मिक जीवनात थंड होत आहेत। और कितना लोग आज परमेश्वर के सम्मुख में नहीं है। कितीतरी लोक आज देवाच्या सम्मुखात नाही। इस दौड़ को आरंभ किए लोग कितने लोग नहीं हैं। आणि हे धाव जे धावत होते आज ते देवाच्या सम्मुखात नाही। कारण क्या है? याचे कारण काय? वे लोग अपना धून को आत्मिक धून को छोड़ दिया है। त्यांचे अवेश त्यांनी सोडून दिलेले आहे। हम प्रभु का आगमन तक अपना हमारा जीवन में आत्मिक धून को बनाए रखना चाहिए। आपण देवाच्या आगमनापर्यंत आपले आत्मिक अवेश आपण सांभाळले पाहिजे। आइए हमारा आंखों को हम बंद करेंगे। या आपण आपले डोळे बंद करूया। हमारा परमेश्वर हमारा बीच में है। आपला परमेश्वर आपल्यामध्ये आहे। हमें बुलाया और परमेश्वर सच्चा और वफादार परमेश्वर है। आपल्याला पाचारीला परमेश्वर तो खरा आणि सत्य आहे। हमें बुलाया, उस बुलाहट ना बदलने वाला बुलाहट है। आणि आपल्याला आपले जे पाचरण आहे ते न बदलणारे पाचरण आहे। हमें बुलाकर
हमें आधा रास्ता में नहीं तो यहाँ पर ही छोड़ने के लिए परमेश्वर नहीं बुलाया। आणि आपल्याला बोलून तो मध्यस्थी किंवा मध्यमार्गी तो सोडणार नाही, तो शेवटपर्यंत आपल्याला चालवेल। हमें पूरी तरह जीवन बनने के लिए वो बुलाया। आणि परिपूर्ण जय प्राप्त करण्यासाठी तो आपल्याला पाठवलेला आहे। हम पूरी रीति से पवित्र होकर हम उससे मिलने के लिए वो हमें बुलाया। आणि आपण परिपूर्ण होऊन परमेश्वराची भेट घेण्यासाठी तो आपल्याला पाठवलेला आहे। उसके साथ नित्य में उसके साथ राज करने के लिए वो हमें चुन लिया। सर्वकालिकतेमध्ये त्यासोबत नित्य राज करण्यासाठी परमेश्वरने आपल्याला निवडले आहे। तो उसके लिए परमेश्वर इन आत्मिक अनुभवों को हमारा जीवन में दिया। यामुळे परमेश्वर हे आत्मिक अनुभव आपल्या जीवनात तो देत आहे। हम परमेश्वर की जो सामर्थ है वो सामर्थ में भरकर हम जीवन व्यतीत करना चाहिए। परमेश्वराच्या सामर्थ्याने भरून आपण आपले जीवन व्यतीत केले पाहिजे। परमेश्वर हमें दिया हुआ उस प्रतिज्ञा उसको हम विश्वास करके हमारा जीवन को हम करना चाहिए। परमेश्वराने दिलेली प्रतिज्ञा, परमेश्वराने दिलेले अभिवचन आपण सांगत आपले जीवन व्यतीत केले पाहिजे। प्रभु का आज्ञाओं के अनुसार हम जीवन व्यतीत करना चाहिए। देवाच्या आज्ञेप्रमाणे आपण वागून आपले जीवन व्यतीत केले पाहिजे। एक शुद्ध हृदय के साथ, शुद्ध भक्ति के साथ हम जीवन व्यतीत करना। शुद्ध हृदयाने, सुभक्तीने आपले जीवन आपण व्यतीत केले पाहिजे। शुद्ध भक्ति के साथ हम परमेश्वर का मर्जी को हम करना चाहिए। सुभक्तीने आपण परमेश्वराची इच्छा पूर्ण केली पाहिजे। परमेश्वर के सम्मुख को आग्रह करते हुए प्रभु का सम्मुख में हम जीवन व्यतीत करना चाहिए। देवाच्या सम्मुखाची अपेक्षा करीत आपण देवाच्या सम्मुखामध्ये आपले जीवन व्यतीत केले पाहिजे। इस प्रेरितों का थाली में उपदेश में हम बने रहना चाहिए। या प्रेषितांच्या सुवार्तेच्या किल्लीत आपण स्थिर असले पाहिजे। तो सबसे बढ़कर आत्मिक धून हमारा जीवन में बने रहना चाहिए। आणि सर्वात श्रेष्ठ देवाविषयीचे आवेश आपल्यामध्ये दिसून आले पाहिजे। प्रभु का आगमन तक उस आत्मिक धून में हम बने रहना चाहिए। देवाच्या आगमनापर्यंत त्या आवेशामध्ये आपण स्थिर असले पाहिजे। इन अनुभवों को परमेश्वर हमारा जीवन में नया करे। या आज हे अनुभव परमेश्वर आपल्या जीवनात नवीन करू दे। और जिनके अंदर इन अनुभव नहीं है, प्रभु के सम्मुख में मांग कीजिए, प्रभु इन अनुभवों को देने जा रहे हैं। ज्यांच्या जीवनात हे अनुभव नाही, तुम्ही देवाला विचारा, परमेश्वर तुमच्या जीवनात हे अनुभव नवीन करत आहे। यीशु बहुत जल्दी बादलों पर प्रकट होने वाला है। येशू खूप लवकर मध्य आकाशी प्रकट होत आहे। जय पाए हुए संतों को, जय पाए हुए कलीसिया को अपने पास इकट्ठा करने वाला है। जय प्राप्त केलेल्या संतांना, जय प्राप्त केलेल्या मंडळीला तो त्याच्याकडे एकत्रित करीत आहे। उस अनुभव के लिए हम अपने आप को समर्पण करेंगे। या अनुभवासाठी या आपण आपल्या स्वतःला समर्पण करूया। हालेलुया।